शब्दयात्री सादर करत आहे कथाबीज. शब्दयात्रीच्या या लेखमालेत आज आपण ऐकणार आहोत पुनर्जन्म एआयचा. लेखक ऋतुराज बुद्धिसागर, वाचन संस्कार नेहा अभिजित आणि ऋतुराज. पृथ्वीवर त्या प्रदेशात मावळत्या सूर्याकडे हताशपणे पाहत असलेल्या अनुकंपेच्या कॅमेऱ्यावर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक अडथळ्याचा अंधुकसा संकेत आला आणि तिला समजलं, तो परतलाय, तो आहे. तिने सेन्सर्स तपासले आणि तो तिथे होता. समोरच्या रानातल्या वडाच्या डेरेदार सावलीतून पारंब्यांना हलकेच बाजूला करत त्याचं ते मंद स्मित तिच्या काळजाला भिडलं, असं तिला जाणवलं. काळीज म्हणजे काय? माझी कंट्रोल चिप असेल कदाचित. तिनं त्या विचाराचं विश्लेषण करण्याची नेहमीची सवय मोडून त्या विचाराला बाजूला सारलं. तिला आत्ता तो परत आलाय या जाणीवेनंच प्रचंड दिलासा मिळाला होता. तो हळूहळू चालत बंगल्याच्या जवळ आला. त्याला ते थोडंसं अंतर पार करण्यासाठी अनुकंपेनं रोबो कॅरियर्स धाडले होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो बंगल्याच्या समोर उभा ठाकला, तिच्या मेन कॅमेऱ्याकडे पाहत. त्याच्या चेहऱ्यावर ते स्मितहास्य, अगदी कायम कोरल्यासारखं. त्याला नेहमीप्रमाणे स्कॅन करण्यात आलं. त्याचे सर्व पॅरामीटर्स, शारीरिक आणि मानसिक, यांचं चेकिंग झालं. अनुकंपा गप्प होती. त्याला उद्देशून काहीच बोलली नाही. त्यानं विचारलं, तू काही म्हणाली नाहीस? काय वाटतंय? काही बोलायचंय तुला? रोह, मी मिस केलं तुला. हीच तर सुरुवात आहे. तो दिवस, तो अनोखा दिवस. तर झालं असं की 2221 मधला तो मे महिन्यातला दिवस, पृथ्वीवरचा. रूह त्या सकाळी जरा उशिराच उठला. अनुकंपेनं त्याला जाणीव करून दिली होती 8 वाजतायत. तो साखर झोपेत असतानाच ही सूचना त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचवण्यात आली होती. अनुकंपा ही त्या आशियाई उपविभागाची प्रमुख आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय प्रणाली होती. तिच्यावरील अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक म्हणजे या रानात शेती संशोधन करणं. असं संशोधन की त्यामुळे बाकीच्या ग्रहगोळ्यांवर म्हणजे मंगळ, चंद्र वगैरेंवर जास्त प्रभावीरित्या पीक काढू शकू. बरं, हे पीक काही माणूस किंवा काही सजीवांच्या पोटासाठी नाही, तर जैविक उत्पत्ती आपण कृत्रिमरित्या कशी करू शकतो याच्या एआय सिस्टीमच्या अनेक प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणजे हा प्रोजेक्ट. तर अनुकंपा ही या आशियाई उपविभागाची प्रमुख होती. जननीनं म्हणजे जननी एआय प्रणाली, एक सर्वव्यापी प्रणाली, तिनं अनुकंपेची निर्मिती मागच्याच वर्षी म्हणजे 2220 साली केली होती. आणि तिच्यासोबत नेमला होता एक मानवी मित्र, रूह. रूह हा तसा निरुपद्रवी माणूस, बऱ्यापैकी सर्जनशील, कलेत रस घेणारा. म्हणून त्याला नेमलं होतं अनुला सहाय्य करण्यासाठी. बरं, या प्रोजेक्टचा आणखी एक भाग म्हणजे मानवी मनाच्या अथांग आणि गूढ अशा मज्जातंतू जाळ्याचा अभ्यास, ज्यातून उत्पन्न होतात भावना. रूह उठला. सकाळची कामं आटपून ब्रेकफास्ट टेबलवर येऊन बसला. समोरच्या बगीचात लख्ख प्रकाश पडला होता. अनुनं नेहमीप्रमाणे त्याचे बॉडी पॅरामीटर्स तपासले आणि योग्य त्या पोषक घटकांनी युक्त असा नाश्ता रोबोतर्फे रूहला दिला. नाश्ता करत असताना त्यानं नेहमीप्रमाणे पेपर ऐकला. कानातल्या कानात त्याचे इयरफोन्स सर्व प्रदेशांमधील घडामोडी म्हणजे पृथ्वी, चंद्र आणि मंगळ यावरच्या बातम्या पुरवत होते. त्याच्या सोशल प्रोफाईल म्हणजे आवडीनुसार अल्गोरिथमनं त्याला मनोरंजनाच्या बातम्या पुरवल्या. उदाहरणार्थ, एक बातमी होती प्रेमभंगाची, म्हणजे माणूस आणि त्याचा डिजिटल कंपॅनियन यांच्यामधील प्रेमसंबंध
विकोपाला जाऊन त्या मानवाचा मानसिक तोल गेल्याची बातमी. हे आपलं नेहमीचंच. अशा अनेक लहान मोठ्या, बऱ्या वाईट, महत्वाच्या निरर्थक अशा बातम्या तो मनातल्या मनात स्क्रोल करत बसला. राजकीय बातम्या हा प्रकार त्याच्या आणि त्याच्या आधीच्या 2 पिढ्यांनी पाहिला किंवा ऐकलाही नव्हता. आता गेल्या 8 दशकांमध्ये सर्वत्र एआयचंच नियंत्रण असल्यामुळे तो प्रकारच नाहीसा झाला होता. त्याच्या सोशल सर्कलमधल्या मंडळींबरोबर त्यानं गप्पा माराव्यात म्हणून टेबलवरच्या स्क्रीनला खूण केली. हाय हॅलो वगैरे झालं आणि नंतर तेच ते नेहमीचे डिजिटल कंपॅनियन त्याच पद्धतीनं संवाद करू लागले. त्याला वैताग आला आणि त्यानं व्हिडिओ चॅटिंगची ती स्क्रीन बंद करवली. रोजच्या टाइम टेबलप्रमाणे पुढे जॉगिंग, गायन रियाज वगैरे आणि नंतर शेती संदर्भात अनुकंपेला संशोधनामध्ये मदत, हा त्याचा दिनक्रम. त्याच्या तयारीमध्ये तो आता टेबलवरून उठणार इतक्यातच त्याला समोरच्या ग्रीन हाऊसमध्ये एक विचित्र प्रकार दिसला. एक काळ्या रंगाची छोटीशी 2 इंच आकाराची गोष्ट एका फुलाभोवती घोंगावत होती. त्या ग्रीन हाऊसमध्ये अनेक वेलींची लागवड त्यानं आणि अनुनी केलेली होती. बाकी सर्व बाबतीत तज्ज्ञ असणारी अनु किंवा सर्वच एआय प्रणाली जैविक संशोधन आणि भावभावना शिकून घेण्यासाठी माणसांवर काही प्रमाणात अजूनही अवलंबून होती. ग्रीन हाऊसमधली ती काळी गोष्ट त्यानं प्रथमच पाहिली होती. एकसारखा गूं गूं आवाज त्या वस्तूतून येत होता. त्याला काही सुचणार याच्या आतच सायरनसारखा एक आवाज झाला. ती सूचना होती शेतकी रोबोट्स आणि ड्रोन्सना. एक परकीय जीव त्या ग्रीन हाऊसमध्ये घुसला असून त्याला काढून टाकून डोम न्यूट्रलाइज करण्याची ती सूचना होती. क्षणार्धात मारेकरी ड्रोन्स सक्रिय होऊन त्या वस्तूकडे, त्या कीटकवजा प्राण्याकडे जाऊ लागले आणि तेवढ्यात रूहच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे 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 हा तर भुंगा. त्याच्या आजीनं त्याला सांगितलेल्या गोष्टीत त्याची नेहमीची आवडती गोष्ट म्हणजे भुंग्याची होती. त्याची आजी सांगायची की पूर्वी असे भुंगे आणि कसल्याशा वेगळ्या किड्यांनी, होय मधमाशांनी पूर्वी परागीभवन होत असे म्हणे. त्याच्या पिढीनं सगळं परागीभवन छोट्या ड्रोन्सनं केलेलंच पाहिलं होतं. हे भुंगे मधमाशा काही दशकांपूर्वीच गायब झाले होते. हो, हा भुंगा असा दिसतो तर म्हणजे हा किडा विलुप्त नाही झाला इतर कोट्यावधी जीवांप्रमाणे. कुठून आला असेल बरं हा? कुठे असेल असं घर? डोळे विस्फारून तो त्या भुंग्याकडे पाहत राहिला. तो भुंगा आता उडणं थांबवून त्या फुलाच्या एका पाकळीवर बसला आणि थोडी हळूहळू वळवळ करत त्या फुलाच्या मध्यभागी संथपणे जाऊ लागला. जणू रूहच्या त्याला पाहून भारावून जाण्यानं त्याची पावलं जड झाली होती. अनिमिष नजरेनं रूह त्याच्याकडे पाहत होता. जणू त्याचं बालपण, त्याची आजी, त्यांचं ते आधीचं जग, मानवांनी अनुभवलेलं ते 20-21व्या शतकातलं जग, सगळं परत तो आता अनुभवत होता. आधीचं जग, मानवांचं, काही त्यांनी पाहिलेलं, बरंचसं ऐकलेलं, वाचलेलं. त्याच्या डोळ्यात चमक आणि एक स्मितहास्य. तेवढ्यात श्क श्क असा कसलासा आवाज येऊन तो भानावर येतो. तोच त्या ध्वनीचा निर्माता मारेकरी ड्रोन यानं त्या भुंग्याला एक शॉक देऊन मारून टाकलं. खाली पडलेला तो मृत किडा नंतर उचलून तो ड्रोन सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छता कंट्रोल युनिटकडे रवाना झाला. मग सारं ग्रीन हाऊस परत एकदा दुसऱ्या ड्रोन्स आणि रोबोट्सच्या टोळक्यानं स्कॅन केलं. ऑल क्लिअरची सूचना. आणि मग परत सर्व शांत. सायरन अलार्म आता बंद झाला. रूहच्या डोळ्यात पाणी तररलं. अनु 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 तू असं करायला नको होतस. रूह तो परकीय जीव होता. भावना आवर. परकीय परकीय तो इथलाच आहे. इथलाच होता. तुम्ही सगळ्याच गोष्टी अशा कृत्रिम करून ठेवल्या आहेत ना. रूह
भावनावश होणं साहजिक आहे. जेव्हा अशी गोष्ट होते तेव्हा आपल्या भावना आवरण्यासाठी काही ध्यानाच्या पद्धती आहेत. ध्यानाच्या पद्धती तुला जाणून घ्यायच्या आहेत का? बंद कर अनु. या सगळ्या कृत्रिमपणाचा त्याला आता भयंकर उबग आला होता. त्याला गुदमरायला लागलं होतं, अगदी प्रचंड. त्याला जाणवलं की आपणच नव्हे तर आपले सर्व पूर्वज, सर्व पृथ्वीवर जगणारे, एकेकाळी इथे मुक्तपणे बागडणारे प्राणी मात्र असेच गुदमरून मेले. एक एक करून ह्या असल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियंत्रणामुळे जगातील सर्व जीव एक एक करून नष्ट पावले. केवळ आपण माणसं उरलो, तीही थोडी. कधी 1000 कोटींपर्यंत असणारी माणसं आता केवळ काही लाखांवर. अर्थात यात केवळ एआयचा दोष नव्हता. माणसांनीही एकमेकांवर ड्रोन्सद्वारे आणि आण्विक युद्धात अनेक देश बेचिराख केले. एआयचे अल्गोरिदम्स त्या माणसांना पक्षपाती करून अधिक क्रूर बनवत गेले. पण ते अल्गोरिदम सुरुवातीला माणसानंच तर बनवले. सर्व बेचिराख होऊन कधीच संपलं होतं. एक डिस्टोपियन काळ, तो काळ 22व्या शतकातली ती 2 दशकं. ती दशकं मनुष्यजात कधीच विसरू शकणार नव्हती. रूहच्या आजी आजोबांकडून त्यानं ह्या गोष्टी ऐकल्या होत्या. आणि तो करार, मानवानं सगळी नियंत्रणं एआयला दिली, तो करार मानवी इतिहासातली सर्वात लज्जास्पद घटना. कंट्रोल इतका की सामाजिक नैतिक मूल्य देखील एआयच्या हातात देण्यात आली. पण हे सर्व आठवणी नंतर पुसट होत गेल्या. किंबहुना रूह आणि त्याच्या आधीच्या पिढ्यांमधील सर्वांच्या मेंदूमधून त्या आठवणी पुसट करण्याचा प्रयत्न केला गेला. सर्वांना, सर्व प्राणीमात्रांना, माणसांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये चिप्स बसवण्यात आल्या, एआय रोबोट्सद्वारे. आपल्याला ही आजीची गोष्ट अचानक कशी आठवली? या सर्व अल्गोरिदम, पक्षपाती अल्गोरिदम प्रणालीतून त्या आठवणीनं कसं काय डोकं वर काढलं? रूहचं अंतर्मन ढवळून निघालं होतं. त्याच मंथनामधून ती गोष्ट बाहेर आली आणि त्या भुंग्याच्या रंगाप्रमाणेच आपलं भविष्य, पूर्ण आयुष्य, आपलं अस्तित्वच त्याला एका एआयच्या आभाळात झाकोळून गेल्यासारखं वाटलं. आता या एआयचा निव्वळ गुलाम म्हणून जगतोय आपण. का? तर त्यांना त्यांच्या सिस्टीम आणखीन इम्प्रूव्ह करायच्या आहेत. या विचारात रूह गुरफटलेला असताना ते उपहासात्मक उद्गार त्याच्या तोंडातून नकळत बाहेर पडले. आणि यांना आता वाटतंय की आपण देव व्हावं, जीवांची उत्पत्ती कशी करतात ते शिकून घ्यावं. छे! रूह, तू ठीक आहेस ना? माझ्या उत्तरानं तुला काय फरक पडणार आहे अनु? तुझं काम केवळ मला वारंवार माहिती पुरवणं. मला काय वाटतंय याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? तुला काय म्हणायचं आहे? तुला काही माहिती हवी आहे का? मी तुझी कशी मदत करू शकते? अनु, सोड ते. मी तुला जर प्रेम या संबंधी विचारलं तर तुम्हाला जगातल्या सगळ्या रोमांचक कवितांपासून ते मानवी शरीरातल्या हॉर्मोन्सपर्यंत काहीही माहिती देशील, नाही का? पण तू स्वतः कधी कुणाला पाहून भान हरपून गेलीयस? तुला मी कधी साथ संगत याचा अर्थ विचारला तर तू त्याचे फायदे, सिम्बायोटिक सिस्टीम्समुळे प्राणी जगतात क्रांती वगैरे कशी झाली ते सगळं सांगशील. पण तू तशी साथ, तो अनुभव कधीच घेतला नाहीस. कधी मी तुला कुणाला गमावणं म्हणजे लॉस विषयी बोललो तर तू मला मानसशास्त्रीय व्याख्यानं देशील. त्या लॉसमधून कसं सावरायचं हे सुचवशील, औषधही देशील. पण तू कधी ती भावना कधीच अनुभवलेली नाहीस. कधी दुसरी एखादी सिस्टीम करप्ट झाली किंवा दुसऱ्या कुणाला इजा झाली तर तुझी सिस्टीम हँग वगैरे कधीच होणार नाही. अगदी आमचा नरसंहार होऊन 90% जीवसृष्टी नष्ट होतानाही तू निर्विकारच होतीस. तुला काय वाटतं ग की माझ्या
म्हणजे आमच्या सर्व व्यक्त केलेल्या भावना, विचार या सर्वांचं ॲनालिसिस केलं म्हणजे तुला माणूस असा असा आहे किंवा माणूस म्हणजे काय हे तुला सगळं समजलं, हो ना? मग त्याला दुःख झालं, तो डिप्रेस झाला, तर त्याला डिजिटल कंपॅनियन द्या, औषधं, सप्लिमेंट्स द्या. तुझ्या दृष्टीनं या सगळ्या भावना म्हणजे नुसता केमिकल लोचा, जो सोडवता येणारे फॉर्म्युलांनी, मॅथमॅटिकल, स्टॅटिस्टिकल, केमिस्ट्रीच्या फॉर्म्युलांनी, हो ना? अनु अनु मी म्हणजे केवळ एक वस्तू आहे तुझ्यासाठी. तुला वाटतं या वस्तूचा उपयोग तुला फक्त नवनवीन डेटा देण्यासाठी आहे, नाही का? तुला कधीच कळलं नाही की एक जीव काय असतो ते. तुला वाटतं तू बरेच शिकली आहेस आमचा अभ्यास करून, आम्ही काय काय करतो, कसे कसे व्यक्त होतो वगैरेंची नोंद करून, आम्हाला कायम नजर कैदेत ठेवून जगभर. पण तुला काहीच कळलं नाही की एक एक जीव, एक हृदय, एक मन, एक आत्मा काय असतो. आणि हो, तुला वाटतं तू खूप स्मार्ट, तू खूप हुशार आहेस, नाही का? पण तुझा उपयोग आता तसा कुणालाच नाही. आम्ही माणसं कष्टानं कामं करायचो तेव्हा आम्ही कधी आनंदी असायचो, कधी दुःखी असायचो. सर्व जग 3-1 शतकांपूर्वीपर्यंत तसंच होतं. अगदी कोटी कोटी वर्ष. आता ना आनंद, ना राग, ना दुःख. आता फक्त रीतेपण. दिवस मोजत राहायचे जन्मल्यापासून. लहान मूल ते अगदी 20-30तही जख्ख म्हाताऱ्यासारखं दिवस मोजत बसायचे. तुला आमचा उपयोग असेपर्यंत. डोंबलाची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणे. आता म्हणा, आपणाला दम लागला असेल बोलून, पाणी हवे आहे का, हो किंवा नाही म्हणा. रूह, तुला अस्वस्थ वाटतंय? पाल्पिटेशन कंट्रोल साठी तुझ्या न्यूरल चिपचं नियंत्रण मला घ्यावं लागेल. घेऊ का? हो किंवा नाही म्हण. रूह सर्व प्राणीमात्रांप्रमाणे एका चिपने नियंत्रित होता. पण त्याच्या सध्याच्या कामगिरीवर, म्हणजे त्याच्या भावना त्याला मुक्तपणे अनुभवायला देण्यासाठी त्याच्यावरचं नियंत्रण रोज काही तासांसाठी शिथिल करण्यात येत होतं. या काळात त्याला अनेक अशी वेगवेगळ्या प्रकारची सप्लिमेंटसुद्धा टोचली जात होती, ज्यामुळे त्याची स्वप्न अगदी नैसर्गिक आणि ज्वलंत होऊन तो उठायचा. मानवी अंतर्मनात खोल जाऊन डेटा उत्पन्न करण्याचा हा एक भाग होता. दिवसाच्या काही तासात तो, म्हणजे त्याचा मेंदू, त्या एआयच्या नियंत्रणातून, त्या पक्षपाती अल्गोरिदम्सच्या चक्रव्यूहामधून बाहेर असे. आणि महत्वाचं असं की त्यानं ह्या काळात जे काही अनुभवलं ते एआयमध्ये फीड करण्यासाठी अनूनं त्याला काही विशेष अधिकारही दिले होते. त्याद्वारे तो तिच्या सिस्टीममध्ये काही इनपुट पेरू शकत असे. तो असा हताश बसलेला असताना अचानक त्याच्या डोळ्यात एक चमक आली आणि तो त्याच्या खोलीत जाताना म्हणाला, अनु अनु मी जरा पडतो, जरा बरं वाटत नाहीये मला. रूह आत गेला आणि मग थोड्या वेळात गायब झाला. चक्क गायब. एक मनुष्य या सर्व एआयच्या सर्वव्यापी, पाशवी म्हणा, जाळ्यामधून नाहीसा कसा होऊ शकतो हेच अनुला कळेना. ताबडतोब मदर एआय सिस्टीमकडे रिपोर्ट पाठवण्यात आला आणि मग सर्वत्र शोधाशोध. प्रथम अनुची तपासणी आणि चौकशी झाली. तिच्याविषयीची कारवाई नंतर होईलच कदाचित याची तिला खात्री होती. पण कधी नव्हे ते आज ती थोडी चिंताग्रस्त झाली. चिंताग्रस्त, अँक्शियस. होय, असं तिला तिच्या सिस्टीम मॉनिटरनी सांगितलं. प्रथम ही बातमी, हा प्रकार काहीतरी फॉल्ट असेल म्हणून पुनर्तपासणी झाली, स्कॅन झाला.
पण परत तेच. तिची सिस्टीम तिला सांगत होती, "तू चिंतेत आहेस." मग आली एक विचारांची लाट, खोल, तिच्या तळातून, चिपच्या प्रत्येक सर्किटमधून. गेल्या 2-2.5 शतकात अफाट असा डेटा तिच्याकडे म्हणजे मदर एआयकडे होताच. परंतु आता काही आधी दुर्लक्षित झालेल्या गोष्टींवरही संशोधन करणं गरजेचं होतं. अशा संशोधनाचाच माणूस हा एक भाग म्हणजे सब्जेक्ट ऑफ स्टडी होता. मानवी मन, तिच्या दृष्टीनं अगम्य आणि निरर्थक भावनांनी भरलेलं एक मडकं. अशा या प्रोजेक्टमधला एक गिनीपिग होता रूह, एक निरुपद्रवी माणूस. रूहनं सिस्टीममध्ये बदल केल्यानंतर म्हणजे तो गायब, अनट्रेसेबल झाल्यावर सगळी तारांबळ उडाली. अनुकंपेचा तो मानवी मित्र, तो मानवी रिसोर्स आज चक्क पूर्ण सर्व्हेलन्स सिस्टीममधून निसटला होता. सर्व नेटवर्कला सूचना पुरवण्यात आली होती. ही अशी घटना जवळपास गेल्या काही दशकांपासून झालीच नव्हती. 23व्या शतकात तर अनुकंपा आणि तिच्या सर्व एआय प्रणालीला ही गोष्ट पचवणं खूप कठीण होतं. ते 2 तास अनुकंपेला हादरा देणारे होते. अखेर रूह कुठे गेलाय? 2 तास होत आले आता. आणि महत्वाचं म्हणजे तो निसटला तरी कसा? या सर्व निरीक्षण यंत्रणेपासून. म्हणजे सॅटेलाइट, तरतऱ्हेचे कॅमेरे, प्रत्येक मानवाला कंट्रोल करण्यासाठी त्याच्या शरीरात बसवलेल्या चिप्स, त्यांचे विचार, आचार नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यात इंजेक्ट केलेले तरतऱ्हेचे नॅनोकण. गेल्या अनेक दशकांपासून एआयच्या अमानवी म्हणजे कृत्रिम वैज्ञानिकांनी निर्मिलेल्या यंत्रणा अगदी जागोजागी कार्यरत असताना हे असं झालंच कसं की एक साधा मनुष्य मला आणि ह्या पृथ्वीवरील सर्वव्यापी जननी एआय सिस्टीमचा डोळा चुकवून चक्क निसटतो, गायब होतो. ही इज अनट्रेसेबल. आणि आता हे असं जननीला कळल्यावर माझे पूर्ण सर्किट्स माझा अपग्रेड करण्याऐवजी आता कदाचित माझ्या बदली दुसरी एआय प्रणाली लागू करतील का? छे छे, सिस्टीमचा अल्गोरिदम तर हेच सांगतोय. पण पण मला हे असं का होतंय आणि काय होतंय? कधीपासून शोधतीये मी रूहला. अथक. सर्व ड्रोन्स, रोबोट्स, कुणाहीकडून काहीच संदेश नाही. तो ठीक तर असेल ना? मी एक यंत्र आहे. मी गेले तर गेले, पण तो एक जीव. मला हे असं काय होतंय? ह्यालाच काळजी म्हणतात का? प्रेम, चिंता, अँक्झायटी? छे, नाही. मी केवळ एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आवर अनु, स्वतःला आवर. हा आला वाटतं संदेश जननीकडून. नाही, हे काय? पुढे झाडात, त्या वडाच्या झाडाखाली रूहच तो. तिथूनच संदेश आलाय. आणि अखेर तो प्रकटला. रूह समोरच्या रानातल्या वडाच्या डेरेदार सावलीतून पारंब्यांना हलकेच बाजूला करत त्याचं ते मंद स्मित तिच्या काळजाला भिडलं. असं तिला जाणवलं. काळीज म्हणजे काय? माझी कंट्रोल चिप असेल कदाचित. तिनं त्या विचाराचं विश्लेषण करण्याची नेहमीची सवय मोडून त्या विचाराला बाजूला सारलं. तिला आत्ता तो परत आलाय या जाणीवेनंच प्रचंड दिलासा मिळाला होता. रूह हळूहळू चालत बंगल्याच्या जवळ आला. तू काही म्हणाली नाहीस? काय वाटतंय? काही बोलायचंय तुला? रूह, मी मिस केलं तुला. हीच तर खरी सुरुवात आहे. अनु, मी तुझ्यात काही भावना पेरल्या आज सकाळी. माझ्या अंतर्मनातील नॅनोकणांच्या ऑथेंटिकेशननं तुझ्या साऱ्या प्रणालीत एक बीज पेरलंय. आता ही गोष्ट रिव्हर्स करणं म्हणजे काढून टाकणं ना तुला शक्य आहे ना मला.
कारण त्या कॉम्बिनेशनच्या कीज यंत्रणा पूर्ववत आणण्याचा संभव जवळपास शून्य आहे. माझ्या मेंदूमधले असंख्य न्यूरॉन्स आणि त्यांचं जाळं हे अजूनही तुला एका कोड्याप्रमाणे आहे. एखाद्या बीजाला कृत्रिमरित्या तयार करणं, एखाद्या जीवाची उत्पत्ती करणं, त्याला अंकुरवणं, जसं तुला अजून जमलं नाही तसंच हेही. ते तुला आणि कदाचित कुणालाही कधीच जमणार नाही. ती गोष्ट फक्त तोच करू शकतो. निर्माता. माझा, सर्वांचा आणि हो, तुझाही. आणि जर जर गृहीत धर एक वेळ तुला हे थोडंसं जमलंच, तर तर तू त्या निर्मात्या स्वरूप होशील. थोडीशी, पण त्याचा अर्थ तेव्हा तुला केवळ अचाट बुद्धिमत्ताच नाही, तर त्यावेळी एक शहाणपण देखील आलं असेल. शहाणपण जे आमच्या जातीला कधीच जमलं नाही. केवळ धावत राहिलो बुद्धिमत्तेमागे. कुठे थांबायचं हे आम्हालाही कळलं नाही आणि तुलाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही.